या उपक्रमात काय सौगात मोदी उद्धव ठाकरेंने कहा है टीका केली आहे ईद सोडलं का उन्होंने जाहीर करना चाहिए ईद निमित्त किट वाटप केले जात आहे सौगात मोदी त्या किटचं नाव आहे या किट वाटपावरून टीका होईल माननीय पंतप्रधान मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देशभक्तांना दिल्या आहेत, पण देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटनी एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे। हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, आमच्या पार्टीचे महाराष्ट्रात देशामध्ये अनेक नगरसेवक आहे, आमचा एक मायनॉरिटी मोर्चा आहे, मुस्लिम मोर्चा आहे, त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे मोदीजींनी खरं तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत, आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत। या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे, या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे, जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे। आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे। देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंधासारखा आहे। हिंदू मुस्लिम सिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेलं आहे, भाऊबंदकी आहे या देशाची। या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा, मुस्लिम मोर्चाचा आहे आणि त्यामुळं या कार्यक्रम करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे। सर, हिंदी में मुख्यमंत्री सावरण्याचा प्रयत्न करताय, शिंदे त्यांना छेडण्याचा प्रयत्न करताय असाही आरोप उद्धव ठाकरेंना सध्या काही आता पुढचं भविष्य दिसत नाही, त्यामुळं त्यांना असं वाटतं शिंदेजींना डिवचलं तर शिंदेही थोडे दूर जातील आणि आपल्याला काही स्पेस मिळेल असं त्यांना वाटतं नेहमी आणि त्यामुळे ते असे बोलत राहतात। खरं तर आता उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याकरता काम केलं पाहिजे। जसं आमचा लोकसभेला पराभव झाला, आम्ही जनतेमध्ये गेलो आणि बहुमत मिळालं। उद्धव ठाकरेंनी आता या 14ला काय झालं, 19ला काय झालं, मोदीजी काय करतायत, आम्ही काय करतो, यापेक्षा त्यांनी त्यांच्या पार्टी वाढवण्याकरता काम केलं पाहिजे। त्यांचा पक्ष रोज तुटतो आहे, कोकणातनं माणसं जातात आहे, उद्धवजीला सोडून काल नाशिकमधनं गेले, मुंबईतनं गेले, नागपुरातनं गेले। उद्धव ठाकरेजी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी त्यांची वाचेल, नाहीतर पार्टी रोज त्या ठिकाणी फुटत आहे। आता सांगलीमध्ये त्यांचे एक मोठे नेते निघून गेले। त्यामुळं उद्धव ठाकरेंनी खरं तर मोदीजी आणि अमितभाई किंवा देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेवर बोलण्यापेक्षा आपली पार्टी कुठं तुटत आहे, आपली पार्टी कशामुळे नाराज आहे, आपला बूथवरचा तालुका अध्यक्ष कार्यकर्ता का त्यांचा पार्टी सोडतायत याचा विचार त्यांनी केला पाहिजे। याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। भाजपा ने हिंदू को छोड़ दिया है, उन्होंने जाहिर करना चाहिए। देखिए, भारतीय जनता पार्टी का एक माइनॉरिटी मोर्चा मुस्लिम मोर्चा है, वो ईद के, रमजान ईद के इस मौके पर कुछ वस्तुएं बांट रहे हैं, कुछ कार्यक्रम भी कर रहे हैं, कुछ जगह भारतीय जनता पार्टी का माइनॉरिटी मोर्चा ईद मिलन के भी कार्यक्रम कर रहे हैं, इफ्तार पार्टी भी कर रही है। ये हमारा माइनॉरिटी मोर्चा जो मुस्लिम मोर्चा कर रहा है। अब हम मुस्लिम मोर्चा जो हमारा कर रहा है, हमारा एक यूनिट है। देश में और महाराष्ट्र में कई जगह नगर सेवक हमारे हैं, कारपोरेटर है मुस्लिम समाज के, और मुस्लिम समाज के खिलाफ कुछ हम है नहीं, ना ईसाई के खिलाफ है, ना सिख के खिलाफ है। हमारी भूमिका है इस देश में रहने वाला और पाकिस्तान की बात करने वाला व्यक्ति हमारे खिलाफ है, हम उनके खिलाफ है। हम इस देश में रहने वाले और पाकिस्तान का ध्वज फहराने वाले, इनको हम नहीं छोड़ेंगे। हमारी भूमिका उस मुस्लिम के और उस व्यक्ति के खिलाफ है जो पाकिस्तान का मैच जीतने के बाद यहाँ फटाके फोड़ते, उनके बारे में हमारी भूमिका है। हमारे देश के सभी मुसलमान, बौद्ध हो, मुसलमान हो, ईसाई हो, सिख हो, मराठी हो, सभी भाई भाई हम लोग रहते हैं। हमारे देश की संस्कृति परंपरा ऐसी है, हम लोग किसी के खिलाफ नहीं है। लेकिन उद्धव ठाकरे ने जो वोटों के लिए राजनीति की है,
वो अलग राजनीति है।